हॅलो मित्रांनो, मी आहे विपुल पाटील. स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे, थोड्या दिवसापूर्वी मी लडाखला गेलो होतो. त्याचे व्हिडिओ येतील, थोडा टाईम लागतोय. त्याच्या आधी हा एक मी व्हिडिओ शूट करतोय. आज एक सरप्राईज आहेत, 3 सरप्राईज आहेत मोठे. तर ते तुम्हाला पुढे दिसतीलच काय आहेत ते. ठीक आहे, तर आता आपण चालू विवेकला घ्यायला. माझ्यासोबत आता आहेत कल्पेश आणि सौरभ. एक आता रिव्हील नाही करत मी, नंतरच तुम्ही बघा. तर आम्ही आता 4 जण झालेलो आहेत आणि चाललोय आता. तर विवेकला पिक केलेला आहे. आता एक काम आहे, तर विवेक उतरलाय आणि त्याच्यानंतर आता जाऊ आंबेडकरला. गावा पण घे ना, हळूहळू लोकेशन पाहिजे ना. तिथून दुसरी गाडी घेणार आहेत, कारण ही गाडी नेली तर दोन्ही बंपर तुटून येतील तिचे. एवढा रस्ता खराब झालेला आहे. तर तिथून बाबूबाईची गाडी नेणार आणि पुढचं काय आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे गेला. आम्ही थोड्याच वेळात एक सरप्राईज देणार आहे तुम्हाला सर्वांना. आम्ही आता थोड्या वेळात कल्याण मध्ये एंट्री मारलेली आहे. आमच्या जवळ अजून एक आमची थार गाडी आहे, ती तुम्हाला आम्ही थोड्या वेळात दाखवतो. आता आम्ही पुढे निघालोय, तुम्ही पुढे बघत राहा. सगळ्यांची सेम ड्रेसिंग बघून तुम्हाला थोडासा आयडिया आली असेल की आम्ही कशासाठी चाललोय. आता सध्या रिव्हील करत नाही, तुम्हाला लवकरच समजेल ते काही मिनिटातच. चहा प्यायला थांबलेलो आहे आपण. ही सगळी आपली गँग आहे. आले का रे सगळे? मोर्या मिसळ तुम्ही बघू शकता इकडे बॅनर. फार फार सुंदर अशी मिसळ भेटते इथे आणि बोर्ड बघू शकता पाठीमागे. मित्रांनो, ज्या सरप्राईज साठी आपण आलो होतो, तर आपण शोरूमला पोहोचलेलो आहे. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला पुढचं काय आहे ते दाखवतो. मित्रांनो, हे आहे ते आपलं सरप्राईज, याच्यासाठी आपण आलेलो आहे. 3 गाड्या एकदाच घेतोय आपण. गणपती बाप्पा, जय बजरंगबली. अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. समोर राहा.
निघालोय पुढे. गार्ड वगैरे लावायचा होता पण बघूया हे काय बोलतात. पुढे एका ठिकाणी थांबणार आहेत आणि त्याच्यानंतर डिसाईड करू की गार्ड आत्ताच लावतील की नंतर परत येतील जेव्हा सर्व्हिसला येतील तेव्हा. ओके, आम्ही आलो आता नाश्ता करायला. गार्डचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल. तर बघा पाऊस किती लागलेला आहे तुम्हाला दाखवतो. पाऊस आलेला आहे. ही आपली मिसळ आलेली आहे. प्लॅन झालेला आहे कॅन्सल. आणि ही मस्त गरमागरम मिसळ आलेली आहे, स्पेशल मिसळ. पाऊस पडतोय आणि गरमागरम मिसळ. येस. आणि आमचे 11 मेंबर सकाळपासून उपाशी आहेत. त्यांना बसण्या रोग पण झालेले आहे. आता बघू किती पाव खातात ते समजेल. हे बघा सगळ्यांना कशा भुका लागले बघा. हे तो हाय मित्रांनो, आपण आता छोटीशी जाता जाता मी विश्रम चालवायला बसलो. ॲक्च्युली कल्पेशची गाडी, कल्पेश बोलला चालव. तर ते लोक कारमध्ये आहेत. विवेक पुढं आहे विश्रमवर आणि मी या कल्पेशच्या विश्रमवर आहे. पालीपर्यंत चालवतो आहे मी. एक नंबर गाडी आहे गाईस, कम्फर्ट एक नंबर आहे. खड्डे पण फील होत नाही. आणि म्हणजे मी कधीच लद्दाख जाण्याच्या आधीच गाडी चूज केली होती. हीच गाडी मी घेणार होतो. तुम्हाला मी सांगेल एक ह्याच्यामध्ये पोचल्यावर व्यवस्थित व्हिडिओ शूट करून याची स्टोरी. ठीक आहे. तर सध्या राईड करता पोचतो आहे ते पालीला आणि काय आहे ते नंतर तुम्हाला सांगतो स्टोरी. ओके. तर हा मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतं की रात्री येताना गाडीवर होतो तेव्हा मी विस्टर्न चालवतो तेव्हा बोललो होतं की मी या रिलेटेड काहीतरी तुम्हाला सांगेल. तर हेच सांगणार होतो की अजून 2 गाड्या येणार होत्या. एक मी घेणार होतो पण मी आधीच लद्दाख जाण्याच्या आधीच गाडी बघून आलो होतो आणि मला सगळ्या जेवढ्या मी ॲडव्हेंचर बाईक बघितल्या त्याच्यामध्ये विस्ट्रोमच प्रॅक्टिकल आणि जे काही टर्म्स असतात म्हणजे सगळ्या बाबतीत गाडी बेस्ट वाटली आणि खरोखर गाडी बेस्ट आहे. पण मी काही रिझनमुळे कॅन्सल केली गाडी. मी थोडा बोललो वेट करतो आणि जी आहे आपली तीच घेऊन जाऊ लद्दाखला. सो त्याच्यामुळे मी कॅन्सल केली. आणि यांच्या जोडीला पण मी आता घेणार होतो. मी टाईमवर बुकिंग केली नाही गाडी, घ्यायलाच गेलो होतो आम्ही सगळे. 1 तारखेला जेव्हा मी फोटो टाकला होता एक्सप्रिया मॉलचा तेव्हा आम्ही बुकिंग करून आलो होतो. तर मी पण घेणार होतो पण मी कॅन्सल केली. थोडा वेट करतो. अजून 2 गाड्या मार्केटमध्ये येणार आहेत. कोणत्या ते मी आता सांगत नाही तुम्हाला. त्या गाड्या बघूयात आणि त्याच्यानंतर विचार करूया. पण विस्टॉन तर बेस्टच आहे. तर जेव्हा मी इंस्टाग्रामला ती रील पोस्ट केली किंवा ते फोटो जे आमचे हे पोस्ट केले तर ऑब्वियसली काहीतरी समथिंग 2800च्या वर आहेत फॉलोअर. तर बऱ्याच जणांनी मला मेसेज केले. काही आता लद्दाखच्या टाईमला पण नवीन जोडले गेलेत. बऱ्याच जणांनी मेसेज केले. बऱ्याच जणांनी मत मांडलं की ही का नाही घेतली, ती का नाही घेतली. त्यानंतर काही बोलले सेम कलर का घेतले. अरे भाई, जिनकी चॉइस होती है यार, ऐसा थोड़ी ना है. वही कलर बेस्ट है उसमें. दूसरा कोणता कलर आहेच नाही चांगला त्याच्यात. ब्लॅक आहे पण जो पब्लिक रिॲक्शन आणि जो उठून दिसतो कलर जो बाईकचा तोच कलर आहे. तर सो त्यांनी घेतला तो. ज्यांची त्यांची चॉईस आहे. असं आपण नाही कोणाला जज करू शकत की हाच कलर का घेतला आणि सेम गाड्या का घेतल्या. ऑब्वियसली असं तुम्ही बोलताय म्हणजे तुम्हाला 0 नॉलेज आहे बाईकविषयी. त्यांच्याकडे सगळ्यांकडे प्रायमरी गाड्या आहेत. ही एक टुरर बाईक आहे, ॲडव्हेंचर बाईक आहे. तर जर तुम्ही बाईकचं तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे याचा अर्थ ठीक आहे, हिमालयन वगैरे पण आहेत बेस्ट. पण जर कम्पॅरिझनमध्ये तुम्ही बघायला गेले, जर कम्पेअर केला प्राईस रिलेटेड, प्रॅक्टिकॅलिटी ऑन रोड, म्हणजे असं नाही की तुम्ही काही जण काय करतात बाईक घेतात 600cc 800cc. जेव्हा लॉंग टूरला जायची वेळ येते, समजा लद्दाख जायचं आहे, तेव्हा बोलतील अरे परवडणार नाही, अरे पेट्रोल जास्ती जाईल, अरे मेंटेनन्स जास्त जाईल. मग ती गाडी काय कामाची आहे? बरोबर आहे. त्या ह्याच्याने मी बोलतो आहे गाडी ती प्रॅक्टिकल आहे. 250cc आहे, 250cc. पॉवर पण 25 हॉर्सपॉवरच्या वर आहे. टॉर्क पण चांगली आहे. आणि तेच मी बोलतो आहे की प्रॅक्टिकल आहे. इंजिन जॅपनीज टेक्नॉलॉजी. ऑब्वियसली तुम्ही कोणती पण जॅपनीज कंपनी बघा कशा गाड्या आहेत. आणि रिलायबिलिटी, त्याची लाईफ, मेंटेनन्स KTM पेक्षा KTM 250 आता माझ्या जोडीला होता तो
तुम्ही बघितला असेल, संदीप होता, त्याला पण तुम्ही विचारू शकता की KTM बेटर तुला वाटली, तिकडे तो घेऊन आला होता की विस्ट्रोम, त्याला माहीत आहे पण त्यांनी ट्रायल घेतले का नाही मला माहीत नाही, पण त्याला विचारा, तो बोलेल का KTM 250 केलं. 390चा विषय वेगळा आहे, 390 या सेगमेंटमध्ये नाही आहे, मी 250ची गोष्ट करतोय. तर 250 KTMपेक्षा बेटर गाडी आहे. त्याला फीचर्स असतील लाख गुणा फीचर्स असतील, याच्यामध्ये जास्त फीचर्स नाहीत, रॉ गाडी आहे, पण तीच गाडी बेटर पडते जेव्हा लद्दाखसारख्या ठिकाणी जायचं असते किंवा लॉंग टूरला जायचं असते. फीचर्स वगैरे काय कामाचे नसतात, नुसते प्रॉब्लेम देत राहतात. तर तेच मी सांगतोय की रिलायबिलिटी, मेंटेनन्स, गाडीची कॉस्टिंग, ऑब्वियसली मायलेज एक मोठा फॅक्टर असतो प्रत्येक मिडल क्लास माणसासाठी. मी त्या मिडल क्लासच्या याच्याने बोलतो आहे. असतील लाख लोक असतील ज्यांना चांगल्या सीसीच्या गाड्या घ्यायच्या आहेत, टूरर पण आहेत. स्पोर्ट्स कॅटेगरी याच्यात पकडू नका, स्पोर्ट कॅटेगरी एक वेगळा विषय आहे. मी ॲडव्हेंचर बाईकची गोष्ट करतो आहे फक्त. त्याचं सस्पेन्शन याच्यापेक्षा चांगल्या गाड्या आहेत, तुम्ही दुसऱ्या ब्रँड सांगतील, पण त्याची रिलायबिलिटी बघा, त्याचा मेंटेनन्स बघा, कॉस्टिंग बघा, त्याचा मायलेज बघा, चालून कम्फर्ट बघा त्याचा कसा आहे, आणि मग येऊन मला मेसेज करा, मला कमेंट्स करा की हीच का घेतली आणि तीच का घेतली. सो जर ज्या 2 येणार आहेत कंपन्या, सांगत नाही मी आता, 2 गाड्या येणार आहेत, एक 300च्या वर आहे, एक 450मध्ये गाडी येणार आहे. मी याच्यासाठी वेट करतो आहे की मला थोडा, माझ्याकडे एक गाडी आहे ऑलरेडी जी त्याच्यावर मी लद्दाख जाऊन होतो, तर मला थोडा हाय CC मी बघत होतो. पण जर नाही त्या गाड्या बेटर वाटल्या मला, ज्या 3-4 फॅक्टर मी कधी पण बघतो या गाडी घेताना, त्याच्यामध्ये मला नाही त्या 2 बेटर वाटल्या, तर मी ऑब्वियसली विस्ट्रोमकडेच जाणार. तिथपर्यंत अपडेट येईल नाही येईल तो विषय वेगळा आहे, पण तुम्हाला सांगतो डोळे मिटून बेस्ट गाडी आहे. ऑब्वियसली त्याच कंपनीची गाडी घेऊन मी लद्दाखला गेलो होतो, काहीच प्रॉब्लेम नाही आला, काहीच प्रॉब्लेम नाही. टाईम टू टाईम ऑइल चेंज करत राहायचं, कोणती पण गाडी असो तुमच्याकडं, टाईम टू टाईम ऑइल चेंज करत राहा, काहीच इश्यू येत नाही. मी तिथे डॉमिनरला पण इश्यू येताना बघितला आहे, KTM पण बंद पडताना बघितलं आहे, हिमालयन पण ज्या नवीन असतात त्या सोडून द्या विषय, पण हिमालयन पण ब्रेकडाऊन होताना बघितलेलं तिथे मी. त्याच्यामुळे तुम्ही असं बोलू नका. आणि मी तिथं सक्सेसफुली जाऊन आलेलो आहे, 0 ब्रेकडाऊन आणि 0 प्रॉब्लेम. पॉवर ड्रॉप ऑब्वियसली फील झाला, माझ्या गाडीचा छोटा इंजिन आहे तर ते तर होणारच होता, पण हे बाकीच्या फॅक्टरमधून सांगतोय तुम्हाला मी. सो त्याच्यावरून तुम्ही जज करू शकता की आहे रिलायबल गाडी, चांगली गाडी आहे. सो त्यांना आम्ही गेलो होतो ट्रायलला, त्यांना पण गाडी पटली. या 3-4 जे फॅक्टर्स मी सांगतो कधी पण, त्यामध्ये ती बसणारी गाडी आहे. सो इट्स अ बेटर चॉईस. सो या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही घ्या, तुम्ही 500cc घ्या, 600cc घ्या, तुम्हाला कोण नाही सांगते. पण मग नंतर तुम्हाला फोन केला की लद्दाखला येतो का रे, अरे मी ही गाडी घेऊन येऊ शकत नाही, अरे मग काय फायदा आहे त्या गाडीचा, हे सांगतोय मी. ठीक आहे, ही गाडी तर अशी गाडी असली पाहिजे जी आपण इझिली कंट्रोल करू शकतो. लाँग रूटला जायचं असल्यावर पण इझिली अफोर्ड करू शकतो, इझिली त्याचा मेंटेनन्स तिला पोचू शकतो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. ठीक आहे, हे मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर मग ज्याची चॉईस आहे, जज करणारे आपण कोण आहेत, तुम्ही घ्या, तुम्ही 1250 GS घ्या, तुम्हाला कोण नाही सांगतो आहे. ठीक आहे, पण जेव्हा लद्दाख किंवा जिथे जायची मी तेव्हा तुम्हाला फोन करेल, किंवा जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण काही जण बोललेले आहेत, तर जेव्हा मी फोन करेल किंवा जायचं बोलेल तेव्हा बोलू नका की 1250 आहे माझ्याकडे रे, एवढा पेट्रोल लागेल, मेंटेनन्स सर्व्हिस कसं करू गाडी, हे ते या गोष्टी आहेत. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्या इझिली कोणाला जज करू नका. असं नाही की जे सगळा ग्रुप आहे आमचा तो काय असे आंडूपांडू नाही आहेत कोणी, सगळ्यांच्या मोठ्या पोस्ट आहेत, सगळ्यांचे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत. असंच नाही एक शोरूमच्या प्राईजला गाड्या भेटलेल्या आहेत त्या, तर कोणतीही गाडी अफोर्ड करू शकतात ते. आणि असं समजू नका की ह्याच गाड्या घेतल्या, असं झालं तसं झालं. पण हे 3-4 फॅक्टर असतात, हे बघूनच गाड्या भेटल्या पाहिजेत. असं उगाच आहे म्हणून लगेच 1250 GS घेतली असं करायचं नसते कधी. सो या गोष्टी आहेत, या मला शेअर करायच्या होत्या. ते मेसेजेस बघून
हेच आहे की आता माझं पण घ्या तुम्ही, की घेऊ शकतो ती कोणतीही गाडी म्हणून घ्यायची लगेच असं नसते. सगळे फॅक्टर बघितले पाहिजेत. जर तुमच्याकडे आहे तेवढ्या CC गाडी, जर तुम्ही ती प्रत्येक ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही आहे तर त्या गाडीचा झिरो उपयोग आहे ना. मग ती गाडी काय फक्त ठेवायला थोडी ना घेतली आपण, प्रत्येक ठिकाणी ती. मी जेव्हा ब्लॉग येतील लडाखचे त्या ब्लॉगमध्ये पण बोललेलं आहे, हँडलिंगचा विषय बोललो होतो मी, की तीच गाडी घेऊन लडाखला या जी तुम्ही खेळण्यासारखी चालू शकता. जी चालवायला कठीण वाटते ती घेऊन जाऊ नका कधीच. खेळण्यासारखी जी इझिली तुम्ही कंट्रोल करता अशीच गाडी घेऊन जा. तर या सगळ्या अशा एक एक्झाम्पल दिलं मी, या अशा सगळ्या गोष्टी आहेत, हे फॅक्टर्स आहेत. सो कोणालाही असंच जज करणं ही चुकीची गोष्ट आहे. कोणाचं काय आहे, कोणाचं काय अस्तित्व आहे हे जर तुम्हाला माहिती नाही तर उगाच बोलणं चुकीचं आहे. सांगायची गरज नाही हे फालतू गोष्टी. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला दिसेल कोण काय आहे, कोण काय करू शकतो. ऑब्वियसली महादेव आहेत, बघतायत, सगळ्यांच्या पाठीशी आहे. हेच सगळे फॅक्टर सांगायचे होते मला ते बघून. आणि ती छोटीशी स्टोरी मी शेअर करणार होतो ॲक्च्युली, की माझा पण प्लॅन होता वगैरे ती, पण नंतर मी ते काही गोष्टी बघितल्या तर म्हटलं एक छोटासा मेसेज शेअर करू. कारण ज्या गोष्टी नाही पडत त्या नाही पडत. फॉलोवर, लाईक्स या घंटा फरक पडत नाही आपल्याला या गोष्टीचा. या गोष्टींसाठी आपण यूट्यूबला आणि या व्हिडिओ वगैरे बनत नाही, आवडते म्हणून बनवतो. सो याच गोष्टी शेअर करायच्या होत्या या व्हिडिओमध्ये. एवढंच. व्हिडिओला एंड करूया, व्लॉगला एंड करूया. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि जे सपोर्ट करतायत असंच सपोर्ट करत राहा. काळजी घ्या तुमची, तुमच्या आईवडिलांची आणि फॅमिलीची. मेहनत करा, लाईफमध्ये खूप पुढं जा. महादेव तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देऊ ही आशा. आणि टेक केअर, काळजी घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर. बाय बाय.